नमस्कार, रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण कुरकुरीत आणि मस्त भेंडी बघणार आहोत। ही एक साइड डिश पण होते आणि मधल्या वेळेला खायला पण सगळ्यांना आवडते। इथं स्वच्छ धुवून पातळ काप करून घेतलेली भेंडी आहे। ही देठापासून टोकापर्यंत कापली आहे मी, कारण ही कोवळी असल्यामुळे व्यवस्थित कापून घ्या। यात काश्मीरी मिरची पावडर, हिंग, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि लिंबू पिळायचं आहे। आलं लसूण पेस्ट आणि लिंबू रसातच ही छान बाइंडिंग होते, पाणी टाकायची अजिबात गरज नाही। या ओलाव्यातच आपल्याला ती मिक्स करायची आहे। आता टाकूया बेसन पीठ। या प्रमाणासाठी मी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। आता हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता आलं लसूण आणि लिंबू रस असल्यामुळं याचं व्यवस्थित बाइंडिंग होतं। यात खूप काही मसाले मिक्स करायची अजिबात गरज पडत नाही। आता कढईत तेल तापत ठेवलेलं आहे, थोडं चेक करून बघूया। मीडियम गॅसवर आपल्याला ही भेंडी तळायची आहे। खूप मोठा गॅस करू नका, नाहीतर ती करपू शकते। व्यवस्थित कुरकुरीत भाजून घ्या। तुम्हाला जर आमच्या रेसिपी आवडत असतील तर नक्की रेसिपी सफर चॅनल फॉलो करा। खूप छान आणि सुंदर रेसिपीज करण्याचा त्यामुळे आम्हाला खूप उत्साह येतो। लवकरच आम्ही उपवासाची सिरीज सुरू करणार आहोत, तर त्यासाठी रेसिपी शेअर करत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। आता व्यवस्थित तळून घ्यायची आहे भेंडी। देठासकट भेंडी कापल्यामुळे आपल्याला उत्तम फायबर मिळतं, त्यामुळे शक्यतो कोवळे असल्यानंतर देठासकट भाजी करण्याचा प्रयत्न करा। भेंडी झालेली आहे आता तळून। आता आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया। यावर आता मी पेरी पेरी मसाला स्प्रिंकल करणार आहे, त्यामुळे भेंडी अतिशय चटपटीत लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत निरोप घेऊया। धन्यवाद।